एक माझा उद्धव सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी। मित्रांनो, आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण दोघांबद्दलच फक्त बोलतो। हा आमचा वैभव। मगाशी उद्धव साहेबांनी खुलेआमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळतीच्या सूर्यासमोर खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव। अशा प्रकारचं त्याचं कौतुक केलं। का केलं? तर त्याने छत्रपतींचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर, त्याचं उत्तम प्रकारचं सिंहासन बांधकाम केलं। याचा अर्थ सिंहासन, याचा अर्थ बैठक। बैठक महाराष्ट्रामध्ये 20 जून 2022 ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले, पण आम्ही 10-15 जण आहोत। या 10-15 जणांमध्ये या उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल, पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुमच्याच कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला। फक्त आम्ही दोघेच राहिलो। एक माझा उद्धव सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी। आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल, 4 कामं कमी होतील, जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये कैफियत मांडू की आम्ही कामं प्रामाणिकपणे करत आहोत, पण ह्या बिंद्यांच्या सरकारने जाणीवपूर्वक आमची कामं रोखलेली आहेत, पण ह्यांच्या समोर गुडघे टेकायचे नाहीत। हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला मला ताटपणे साथ जर कुणी दिली असेल तर ती माझ्या वैभवनी दिली। आणि म्हणून या वैभवला सांभाळण्याचं काम तुमचं आहे। उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला, तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार? का कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं, तिथे मी थांबलो होतो, कोणतरी म्हणले चेरशी उभा राहणार आहे। माहिती आहे का नाही चेरशी? तो चेरशा उभा राहणार आहे म्हणले। उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो। आणि वैभव, मी तुला सांगतो, मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयीप्रमाणे। काही चिंता करण्याची कारण नाही, कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे? नाथपाईंचा जिल्हा आहे, मधु दंडवतेंचा जिल्हा आहे, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे, हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे। अशा अनेक उच्च विद्यापीठित लोकांचा हा जिल्हा आहे। त्या जिल्ह्यामध्ये या चर्चांना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही।